बातमी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेसंदर्भातली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार आहे। मुंबईतल्या वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात ही यात्रा जाईल। या यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पाहायला मिळणार आहेत। मात्र हे फडणवीसांना पटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार जिसान सिद्दीकी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पाहायला मिळतील। कदाचित ते आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील। आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मानकुर्द विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे। अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक, मानकुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून जिशान सिद्दीकी हे उमेदवार असण्याची शक्यता आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, खरं तर जनसन्मान यात्रा जी आहे राष्ट्रवादीची ती आज मुंबईमध्ये दाखल होत आहेत, पण केवळ याच्याकडे यात्रा म्हणून न पाहता अनेक घडामोडी अनुषंगाने घडू शकतात। ते म्हणजे नवाब मलिक पहिल्यांदाच जाहीरपणे अजितदादांच्या व्यासपीठावर येत आहेत, तर दुसरीकडे जिशान सिद्दीकी हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। काय नेमकं घडतंय? दीपक, नवाब मलिक यांना आतापर्यंत स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा कुठल्याही गटाला पाठिंबा नाहीये, मी अजित पवारांसोबत नाहीये, मी शरद पवारांसोबत नाहीये। मात्र 4 ते 5 दिवसांपूर्वीच त्यांना सोशल मीडियात त्यांचे जे सगळे प्रोफाइल्स आहेत ते बदललेले आहेत आणि त्या ठिकाणी घड्याळाचा वापर करायला आता अधिकृतरित्या सुरुवात केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत नवाब मलिक गेले हे आता स्पष्ट झालेलं आहे। आज पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर पाहायला मिळतील आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून ज्या ठिकाणाहून त्यांची मुलगी इच्छुक आहे त्या ठिकाणी एक भव्य दिव्य सभा देखील पार पडणार आहे। त्यामुळे भाजपला हे चालेल का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण विरोधकांना मागच्या वेळी ज्यावेळेस ट्विट केलं होतं अंबादास दानवे यांना, त्यानंतर गदारोळ माजला होता आणि एक सनसनीत पत्रच देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना लिहिल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यानंतर आता प्रामुख्यानं नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत हे त्यांना स्पष्ट केले। त्यामुळे भाजप काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे, जिशान सिद्दीकी यांना आपण काँग्रेस सोबतच आहोत असंच आतापर्यंत स्पष्ट केलं होतं। 5 ते 6 महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचा ज्या मैदानात प्रवेश झाला त्याच मैदानात आज हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे। स्वतः अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आज जनसन्मान यात्रा मुंबईत 2 विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहे आणि त्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ, वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आणि कदाचित शिवाजीनगर मानकुर्द विधानसभा मतदारसंघावर देखील दावा असणार आहे, कारण या ठिकाणाहून नवाब मलिक हे स्वतः इच्छुक आहेत अशी माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दीपक, निलेश, धन्यवाद। अपडेट घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।